महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार 5,000ची लाच घेताना जाळ्यात। नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार संतोष राघव ब्राह्मणे यांना 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना शुक्रवारी घडली। या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असून आरोपी विरोधात पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांविरोधात दाखल अर्जाची चौकशी आरोपी पोलीस हवालदार संतोष ब्राह्मणे यांच्याकडे सुरू होती। या प्रकरणात मदत करून कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात त्यांनी तक्रारदाराकडे 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। दिनांक 14 मे 2026 रोजी लाचेची मागणी करण्यात आल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। त्यानुसार विभागाने 15 मे रोजी पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन परिसरात सापळा रचला। यावेळी आरोपी संतोष ब्राह्मणे यांनी तक्रारदाराकडून 5,000 रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले। या कारवाईचे सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक संतोष रवींद्र पैलकर होते। पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी गणेश निंबाळकर, प्रमोद चव्हाणके आणि विनोद पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला। दरम्यान या कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले। भ्रष्टाचारासंबंधी माहिती अथवा कोणत्याही लोकसेवकाकडून लाच मागितली जात असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी राजेश भडांगे, निफाड। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।